नमस्ते मित्रांनो, आज आपल्याकडे आहे सॅमसंग गॅलेक्सी A26 5G या नवीन लॉन्च झालेल्या मोबाईलचा आपण आज अनबॉक्सिंग करणार आहोत आणि यातील सगळे फीचर आपण पाहणार आहोत। मी आहे शेखर उंद्रे आणि आपण आहोत मानिक इन्फोटॉक या YouTube चॅनलवर सॅमसंग गॅलेक्सी A26 5G या नवीन मोबाईलच्या अनबॉक्सिंग साठी। तर चला सुरू करूया। मित्रांनो, आपल्याकडे आहे सॅमसंग गॅलेक्सी A26 5G या नवीन लॉन्च झालेल्या सॅमसंगच्या मोबाईलचा हा नवीन बॉक्स। तर मित्रांनो, चला पाहूयात काय आहे ऑसम इंटेलिजन्स या सॅमसंग गॅलेक्सी A26 5G हा मोबाईल अनबॉक्सिंग करून। तर चला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा बघा सॅमसंग गॅलेक्सी A26 5G चा नवीन फ्रेश व्हाईट कलरचा रिच असा मोबाईल तुमच्या समोर आणि त्यासोबतच येतं आपल्याला सी टाइप डेटा केबल, डॉक्युमेंटेशन आणि सिम इजेक्टर पिन। मित्रांनो, पहिल्यांदाच आपण याला आता चालू करतोय। हा बघा आलाय सॅमसंगचा लोगो। जोपर्यंत हा बूट होतोय तोपर्यंत या मोबाईलचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघून घ्या आणि मित्रांनो त्यानंतर आपण बघूयात काय आहे ऑसम इंटेलिजन्स आणि डिटेल मध्ये फीचर्स। मित्रांनो, तुम्ही आत्ताच बघितली सॅमसंग गॅलेक्सी A26 5G ची पहिली झलक आणि मित्रांनो हा मोबाईल हातात घेतल्यावर तर एवढा प्रीमियम फील देतो कारण याचं फ्लॅट डिझाइन आणि बॅक साइडची ग्लास यामुळे हा प्रीमियम फील देतो आणि याच्या फ्रंट आणि बॅक साइडला नॉर्मल ग्लास नाहीये तर ती गोरिल्ला ग्लास आहे, ती पण कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्लसची आणि त्यामुळे हा एकदम मजबूत आहे। मित्रांनो, आता आपण याचा थोडक्यात ओव्हरव्ह्यू घेऊया आणि या सेगमेंट मध्ये हा गॅलेक्सी A26 5G चा मोबाईल आपल्याला काय फीचर देतो तेही आपण बघूयात। मित्रांनो, याच्या लुक अँड फील बद्दल बोलायचं झालं तर हा आपल्याला देतो बॉक्सी डिझाइन आणि फ्लॅट साइड्स आणि मित्रांनो याचे आपण राईट एजला बघितले तर इथं आपल्याला की आयलँड दिसून येतो आणि यामध्ये आहे पॉवर लॉक अनलॉक बटन आणि इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट स्कॅनर। याशिवाय यामध्ये आहे व्हॉल्यूम रॉकर आणि मित्रांनो याच्या वरच्या बाजूला आहे सेकंडरी मायक्रोफोन आणि लेफ्ट साइडला आहे आपला सिम ट्रे। मित्रांनो, आणि खालच्या बाजूला याला येतो प्रायमरी मायक्रोफोन आणि USB-C पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आणि मागच्या बाजूने बघितलं तर एकदम फ्लॅट लुक आहे आणि मागे याला ग्लास सुद्धा आहे आणि खालच्या बाजूला इथे सॅमसंगचा लोगो दिलेला आहे। आणि मित्रांनो, सॅमसंग कंपनीने पुन्हा एकदा कॅमेरासाठी एकदम लिनियर डिझाइन दिलेला आहे आणि 3 कॅमेरा सेटअप यामध्ये कंपनीने दिलेला आहे। आणि मित्रांनो, या कॅमेरा बाबतीत पुढे डिटेल मध्ये आपण बोलणारच आहोत आणि याच्या बॅक साइडला एक छोटासा LED फ्लॅश सुद्धा दिलेला आहे। आणि मित्रांनो, एक गोष्ट मी नोटीस करतोय की या फोन मध्ये जो कलर आहे फोनचा तोच कलर त्याच्या साइडला मॅच करतोय आणि त्यामुळे तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स मिळतो। मित्रांनो, फ्रंट साइडला याला दिलेला आहे 6.7 इंचेसचा फुल HD सुपर एमोलेड सॅमसंगचा डिस्प्ले आणि त्यासोबतच 13 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सुद्धा यामध्ये कंपनीने दिलेला आहे। मित्रांनो, या मोबाईलच्या लुक अँड फील बद्दल बोलायचं झालं तर हा इन हँड फील ह्याचा घेतला तर एकदम प्रीमियम फील येतो आणि याच्या बटन्सची अलाइनमेंट म्हटलं तर एकदम परफेक्टली केलेली आहे कारण जो आपला अंगठा आहे तो एकदम इझिली याला ऑपरेट करू शकतो। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा बोलूयात आपण याच्या ऑसम इंटेलिजन्स बद्दल। यामध्ये मित्रांनो आपल्याला मिळतं सर्कल टू सर्च। मित्रांनो, हे सर्कल टू सर्च फीचर म्हणजे मी स्वतः एवढा यूज करतो त्याचा, जसं की एखादा टेक्स्ट जरी असेल तर त्या टेक्स्टवर जरी आपण सर्कल केलं तर तो कुठल्याही लँग्वेजमध्ये असू यात त्याबद्दलची पूर्ण डिटेल आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये समजू शकते। त्याचबरोबर कोणताही फोटो असू द्या, कोणताही इमेज असू द्या, त्यावर आपण सर्कल केलं तरी त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला काही क्षणातच या सर्कल टू सर्च फीचरमुळे मिळते आणि या प्राइस पॉइंट मध्ये एकदम जबरदस्त फीचर हे सर्कल टू सर्च सॅमसंग गॅलेक्सी
S26 5G या मॉडेलमध्ये सॅमसंग कंपनीने उपलब्ध करून दिलेला आहे। आणि मित्रांनो अशा पद्धतीने यामध्ये ऑसम फीचर दिल्यामुळे खरंच हा ऑसम मोबाईल आपण याला म्हणू शकतो। आणि पुढे आपण बोलणार आहोत कॅमेरा बद्दल। तर याच्या ऑसम कॅमेरा फीचर बद्दल मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो याच्या ट्रिपल कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर याचा मेन कॅमेरा म्हणजे हा सेंटरचा कॅमेरा आहे जो 50 मेगापिक्सलचा OIS कॅमेरा आहे। सेकंड कॅमेरा म्हणजे वरचा कॅमेरा आहे जो 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा येतो। आणि तिसरा कॅमेरा येतो तो म्हणजे 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा। आणि सेल्फी कॅमेरा बद्दल तर तुम्हाला सांगितलेलंच आहे की तो 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे। तर मित्रांनो याच मोबाईलच्या कॅमेऱ्यातून काढलेले फोटोज तुमच्या स्क्रीनवर आहेत जे की मेन कॅमेरा सुद्धा मधून सुद्धा काढलेले आहेत। किती क्लिअर फोटो आहेत आणि फ्रंट मधील म्हणजे सेल्फी कॅमेरा मधून काढलेल्या सेल्फीज पण तुमच्या समोर आहेत। मित्रांनो बघू शकतो यामध्ये मेन कॅमेरा 50 मेगापिक्सलचा OIS आहे, त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आहे। यामुळे फोटो तर जबरदस्त येणारच आहेत, परंतु यातील AI फीचर मध्ये ते फोटो आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अँगल मध्ये एनहान्स करता येतात। आणि विशेष म्हणजे यातील ऑब्जेक्ट इरेजर या फीचर मुळे तर तुम्ही तुमच्या काढलेल्या फोटो मधील नको असलेले ऑब्जेक्ट सुद्धा एकदम स्ट्रॉंगली आणि एकदम सफाईदारपणे इरेज करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो या काढलेल्या फोटो मधून तुम्ही AI फीचर द्वारे जे काही तुमच्या फोटो मध्ये रिफ्लेक्शन्स आलेले असते, नको असलेले शॅडो असतील ते पण एकदम स्मार्टली तुम्ही रिमूव्ह करू शकता आणि ते रिमूव्ह झालेले आहेत हे समजणार सुद्धा नाही, अशी ही AI फीचरची ताकद आहे मित्रांनो। त्याशिवाय जर तुम्हाला पोर्ट्रेट इफेक्टला जर ऍड करायचा असेल तर तेही तुम्ही अगदी स्मार्टली या मोबाईलच्या कॅमेरामधील AI फीचर्समुळे एकदम इझिली करू शकता। आणि मित्रांनो म्हणूनच याच्या AI फीचरमुळे याच्या कॅमेरामध्ये किंवा काढलेल्या फोटोमध्ये व्हिडिओमध्ये आपल्याला जबरदस्त एनहान्समेंट करता येते। तर मित्रांनो हीच खरी पॉवर आहे AI टेक्नॉलॉजीची आणि सॅमसंग गॅलेक्सी A26 5G या मोबाईलमध्ये सॅमसंग कंपनीने या भरभरून दिलेल्या फीचर्सची। तर मित्रांनो इन टर्म्स ऑफ सॅमसंग मोबाईल तुम्हाला माहिती आहे की याला नॉक्सचे जबरदस्त प्रोटेक्शन आहे। म्हणजेच मित्रांनो यातील हार्डवेअर खूप स्ट्रॉंग आहे, हार्डवेअर ट्रॅक्स हे प्रोटेक्टेड आहेत, म्हणजेच हा खूप मजबूत आणि सेफ मोबाईल कंपनीने बनवलेला आहे। आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सॅमसंगची सगळ्यात हलवून टाकणारी सिस्टम म्हणजे सॅमसंग कंपनीने यामध्ये 6 OS अपडेट दिलेले आहेत आणि 6 वर्ष सिक्युरिटी अपडेट सुद्धा कंपनीने यामध्ये दिलेले आहेत, ज्याला आतापर्यंत कोणीच बीट केलेलं नाही। त्यामुळे सॅमसंग गॅलेक्सी A26 5G हा मोबाईल आणखी जबरदस्त पॉवरफुल आणि सिक्युअर होऊन जातो। मित्रांनो सध्या तर हा Android 15 वर रन करतो, परंतु UI 7 ची लेअर सुद्धा यामध्ये कंपनीने तुम्हाला दिलेली आहे, त्यामुळे हा आणखी सिक्युअर बनतो। त्यानंतर मित्रांनो आपण बोलूयात वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स या ऑप्शन वरती। आणि मित्रांनो असं नाही की हा फक्त गोरिल्ला ग्लास विक्टस प्लस आहे त्यामुळे मजबूत आहे, तर मित्रांनो हा पाण्यामध्ये सुद्धा जबरदस्त परफॉर्म करतो, कारण यामध्ये कंपनीने दिलेले आहे IP67 चं रेटिंग, ज्यामुळे अंडर वॉटर हा व्हिडिओ शूटिंग पण करतो आणि खूप चांगला परफॉर्मन्स देतो। आणि मित्रांनो एवढं सगळं असून सुद्धा यामध्ये आणखी एक AI सिलेक्ट असा एक फीचर दिलेला आहे, ज्यामुळे तो आणखी परफॉर्मिंग बनतो, ते तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर मित्रांनो यानंतर याच्या परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर यामध्ये सॅमसंगचा Exynos 1318 चा प्रोसेसर दिलेला आहे, जो की जबरदस्त परफॉर्म देतो। त्यामुळे यामधील जो काही तुमचा नॉर्मल एक्सपिरियन्स आहे किंवा गेमिंग एक्सपिरियन्स आहे तो एकदम स्टेबल होऊन जातो। त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला यामध्ये 2 रॅमचे ऑप्शन येतात, एक 6 GB रॅम आणि दुसरा 8 GB रॅम, आणि स्टोरेज आहे बिटवीन 128 GB आणि 256 GB। आणि मित्रांनो यामध्ये 3 व्हेरियंट येतात, ते म्हणजे 6/128, 8/128 आणि 8/256 अशा 3 व्हेरियंट मध्ये सॅमसंग गॅलेक्सी S26 5G हा मोबाईल सॅमसंग कंपनीने सगळ्या सॅमसंगच्या ऑथराइज्ड स्टोअर मध्ये अवेलेबल करून दिलेला आहे। आणि मित्रांनो यामध्ये जबरदस्त अशी 5000 mAh ची बॅटरी दिलेली आहे, म्हणजेच मित्रांनो या मोबाईल मध्ये एवढे सगळे फीचर्स आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर बॅटरी दिलेली आहे, म्हणजे एकदम जबरदस्त ओव्हरऑल पॅकेज
सॅमसंग कंपनीने या मोबाईल मध्ये आपल्याला दिलेला आहे। स्पेशली ए सिरीजच्या उद्देशाने जर आपण बघितलं आणि एक एंट्री लेवलच्या स्मार्टफोन बद्दल आपण जर विचार केला तर हा खरंच खूप चांगला फोन आहे। सॅमसंग कंपनीने खूप विचार करून जबरदस्त फीचर यामध्ये टाकलेले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो या मोबाईल मध्ये सॅमसंग कंपनीचे हक्काचे असलेले सॅमसंग क्विक शेअर, सॅमसंग वन UI 7 चा एक्सपिरियन्स आणि सॅमसंग वॉलेट या सगळ्या गोष्टी या मोबाईल मध्ये सॅमसंग कंपनीने अर्थातच उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याचा बेनिफिट नक्कीच आपल्याला भेटतो। मित्रांनो सॅमसंग कंपनीने खरंच एंट्री लेवलच्या ए सिरीज मध्ये कॅमेरा एक्सपिरियन्स, सॉफ्टवेअर एक्सपिरियन्स, त्याचबरोबर ड्युरेबिलिटी, डिझाईन आणि परफॉर्मन्स म्हणजे कशाचीच कमी यामध्ये सोडलेली नाही। त्यामुळे एक ओव्हरऑल पॅकेज सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी A26 सिरीजच्या स्वरूपात एंट्री लेवलला उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो आता पुढे आपण चर्चा करूयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मोबाईलच्या प्राइस पॉइंट ऑफ व्ह्यू ची। मित्रांनो सॅमसंग कंपनीने या मोबाईलच्या बेस व्हेरियंटची म्हणजे 6GB 128GB या व्हेरियंटची प्राइस 24,999 रुपये एवढी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा 2,000 रुपये डिस्काउंट देऊन याची किंमत होते 22,999 रुपये। त्यामुळे मित्रांनो हा मोबाईल सगळ्या सॅमसंगच्या ऑथराइज डीलर्सच्या दुकानामध्ये सॅमसंग कंपनीने सेल साठी उपलब्ध करून दिलेला आहे। आणि पुण्यामधील आपण विचार केला तर पुण्यामधील सॅमसंगचे सर्वात मोठे ऑथराइज डीलर असलेल्या माणिक मोबाईल शॉपीच्या पुणे जिल्ह्यातील सगळ्या 40 शाखांमध्ये या मोबाईलचा सगळ्या व्हेरियंटचे डेमो लाईव्ह एक्सपिरियन्स साठी उपलब्ध झालेले आहेत। याशिवाय मित्रांनो हा मोबाईल खरेदी करण्यासाठी सॅमसंगचे पुण्यातील ऑथराइज डीलर असलेल्या माणिक मोबाईल शॉपीच्या सगळ्या 40+ शाखांमध्ये तुम्ही तुमच्याकडे असलेला कोणत्याही कंपनीचा जुना मोबाईल चांगल्या किमतीला एक्सचेंज मध्ये देऊन सुद्धा हा नवीन सॅमसंग गॅलेक्सी A26 5G मोबाईल खरेदी करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या एक्सचेंज ऑफर बरोबरच आणि 2,000 रुपये डिस्काउंट सोबतच 0 डाऊन पेमेंट व 0% व्याज दरावर सुद्धा सॅमसंगचे पुण्यातील सर्वात मोठे ऑथराइज डीलर असलेल्या माणिक मोबाईल शॉपीच्या सगळ्या 40 शाखांमध्ये हा मोबाईल उपलब्ध होणार आहे। म्हणूनच मित्रांनो खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आजच तुमच्या जवळील कोणत्याही माणिक मोबाईल शॉपीच्या शाखेला भेट देऊन हा नवीन सॅमसंग गॅलेक्सी A26 5G मोबाईल लगेच खरेदी करा। धन्यवाद।